गरिबीत घेतलेलं होतं. असं थांब थांब तुझं भरपाई देऊ. वाघानं खुरुड पळवले. बायकोला शिवाय दिलं खुरुड कशाच होतं? खुरुड कशाच? कोंबड्याचं खुरुड होतं म्हणून कोंबड्याचं सांगते. खुरुड. हा. त्यात कोंबड्या किती आहेत त्या? कोंबड्या अजून घ्यायच्या होत्या. मग काय इथं कशाला आईच्या खेकड्याला लढत आलाय? आणि कलम केले कोंबड्याचं मग आता ते खुलून नेलं तर कोंबड्या कुठे अरे अजून घ्यायचं आहे मग तू खुरुड घेत दुसरं घ्यायचा की. तिथं घ्यायला पैसे नको काय होतं ते गरिबीत कसं केलं होतं. थांब महाराजांना सांग. मा- थांब रडू नको, थांब रडू नको, तू देते पैसे भरून दे. थांब बायको येऊ दे ना. थांब की ऐक मग. तुला नाही येऊ देणार तर आम्ही तुझ्या बायकोकडे जातो. तुझा समजून सांगतो तिला. बाय बायको आहे. तिला समजून सांगतो, रडू नको. नको, पहिलं मी तुमच्या आजी जवळ होतो आणि मला असं लागलं. मिळालं का? करून मिळालं का? आवाज नाही. तुटलं का बघा की. ऐका. आईला या की आता वेगळंच येते जरा बघा. गरीबाचे घेताय का गाडी? थांब का बा. मानहान करताय. महाराज गरीबाची तक्रार घ्यायची. महाराजांना सांगू नको मारले म्हणून आणि लय मारले. एवढा कटकाची मारा नाटक काय झालं? काय तक्रार आहे आपली? काय झालं? हो माझ्या घरी तुम्ही कोंबड्याचं खोडून न्यायला त्या वाघानं. बायको मला घरात येऊ दे ना, ती कोंबड्याचं खोड घेऊन येणार, तुला घरात येऊ देत नाही म्हणतो. म्हणजे तुमच्या कोंबड्याचा खुरडा घेऊन गेला? खोड घेऊन गेले बर. नुसतं पण त्या खुरड्यामध्ये कोंबड्या किती होत्या? कोंबड्या अजून घ्यायचे काम द्यायचं ठरवलं होतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अजून कोंबड्या घेणार होता. काय हरकत नाही. तुमचा खुराडा गेला आहे ना, यांना 1-2 हजार रुपये देऊन टाका. 2,000 रुपये घेऊन पटकन जा बरं. नवीन खुराडा घ्यायला आणि कोंबड्या घे. काय नाही महिनाभर गेलो. त्याला मागं तेवढे दिले, जा बरं पटकन. लोकांचं करायला करायला हुडकून फावका काढले. चल पटकन जा. महाराज ये. जा की, जा की यार, दिले तर घे. हे घे त्या तो पैसे दे त्याला अजून. त्याशिवाय ती जाणार नाही. जाऊ, तक्रार लय यायला लागल्या तर कसं काय करायचं? महाराज त्या वाघाचा बंदोबस्त करणं कोणाची गरजेचं. जनावर खाल्ली, कोणाची बायको खाल्ली. हवालदार, हा बरेच दिवस झाला आपण शिकारीला गेलो नाही. आज आमचा नेहमीचा छंद शिकारीचा. होय होय आज रविवारचा दिवस आहे. खरं आहे. आज आपण शिकारीसाठी जायचं आणि जे जनावर जंगलामध्ये सुटलेले आहेत, प्रथम त्यांचा बंदोबस्त करायचा. बरोबर बरोबर. याच्यासाठी ताबडतोब आपण राणी सरकारला बोलावून घ्या. ही वार्ता त्यांच्या कानावरती घालून आणि नंतर आपण जंगलामध्ये शिकारीला जाऊ. होय साहेब. आई साहेबांना बोलूया. आई साहेब. त्यांना सांगितलं, सांगून जाणंच गरजेचं आहे. होय साहेब. या आई साहेब या. या या. महाराजांनी बोलवले तुम्हाला. काय काम आहे? नक्की काय तर काम असणार आहे. या. आशीर्वाद. महाराज बोला. का? कशाबद्दल बोलवलं? एक महत्वाची बातमी आपल्या कानावरती घालायची होती. हे कोणते हो? आपल्या राष्ट्रामध्ये, राष्ट्राच्या बाजूला जे जंगल आहे त्याच्यामध्ये मोठमोठ्या प्राण्यांनी धुमाकूळ घातली आहे. अरे बापरे. त्याच्यामुळं आज आम्ही शिकारीला जायचा विचार केला आहे. म्हणजे काही नुकसान केले का? नुकसान गोरगरीब शेतकऱ्याचे नुकसान करायला लागले. असं? मोठमोठे प्राणी आहेत, तेव्हा त्यांचा वेळीच बंदोबस्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. अहो गरीबाची जनावर खाल्लं, कोणाची बायका माणसं खाल्ली, गड्याला खाल्लं. असं? त्यांचा हो. जनतेसाठी बंदोबस्त करायला नको. हा बरं. याच्यासाठी शिकारीसाठी आम्ही निघणार आहोत. ही वार्ता आपल्या कानावरती घालावी म्हणून आम्ही बोलवलं आहे. महाराज बोला. तुम्ही शिकारीला चाललात? हो मग मी पण येते तुमच्या बरोबर. राणी सरकार, जंगलामध्ये आपण शिकारीसाठी येणार, आमच्या सोबत येणार? हो का? हो. ऊन कसं आहे, काही असू द्या, काट्या कुट्याचा प्रवास करायला मी तयार आहे. असा हो. तुमचा जर हट्टच असेल तर आम्ही आमच्या सोबत तुम्हाला घेऊन जाण्यास तयार आहे. काय साहेब तुम्ही येतो म्हणताय? मी पण येणार. हे काय, चला आम्ही बॅग तुमच्या बरोबर. चला. येतो असं ना? म्हणलं तर येऊ देत, काय अडचण नाही. मला काय जंगलामध्ये काय झाले? अहो वाघ आहे तर ती आहे ती. अरे सिंह मन. हा शेंग त्या अवसाला आहे ते अजून. अरे असू दे. आपण तुम्हाला ते देऊ.
आता ती प्राणी बघवणार नाहीत. आर परवा मी एकटा डोंगरात गेलो, मला 4 हांडे गाठ पडली. लांडगं पण का कुठं पालखीला चालली होती रे ना आलाय का 4 लांडगं डोंगराला दिसलं मला. असू द्या तुम्ही सांगायचं ना हो मी येते. काय साहेब आम्ही बोलतो बसला आहे चला. जायचं मला आता घ्या म्हणजे जंगलामध्ये आलेलो आहोत. जंगलात आपण आलोय आता इथून पुढे सावधान आपण राहिलं पाहिजे. प्राणी आपाप निघतील आता. अचानक आपल्यावरती जर एखाद्या प्राण्यानं हल्ला केला हा. तर त्याच्यापासून आपल्याला बचाव करता आला पाहिजे. हशार घेऊन तयार व्हा. आता वगैरे आहेत ना? हाय, हाय, हाय. तुम्ही लक्ष चांगलं ठेवा काय काय. साहेब तुम्ही एका साईडला आमच्या पाठीमागे या. हो हो. जनावर काय प्रकार आहे हा? काळवीट गेलं काळवीट. काळवीट गेला परंतु त्याच्यावरती वार केला पण बघता बघता अचानक तो दूर निघून गेला. म्या हाणलं पण माझा वारच बसला नाही. असं ना? मी मुंड्यावर कुजलो की साळवीटला हाणताना. सावधान, काळवीट. कोणीही निष्काळजी राहू नका. हे प्राणी अचानक प्राणी आपल्यावर हल्ला करते. प्राणी यायला लागले. एक माझ्याकडे महाराज! हरी नाना, हरी ना, हरी. ही बी गेलं. आईला त्याच्यावर वार का बसत आहे? आर वार बसना न व मी 3 कोलाट्या खाल्ल्या तरी लागा मी पडलो होतो पण त्याला लागले नाही. मग अशी काळवीट गेलं तर हरीण गेलं. हे जोरात का पळत चालले ते रे? अरे हा? हे जंगल आहे. अरे त्यासनी का नाही माणसं आलेले हे त्यासनी कळलं. तू एक काम कर, त्याला हाणायचं जाणव का? ए जोरदार, तू एक काम कवळा घालून उभा राहा, मी हाणतो. नाही इथं मोठी गुहा दिसत आहे. अहो, वाघ आला, वाघ. वाघ आला. अरे नाही, चुकला. हे प्राणी आहेत. त्याच्या पेकटावर हाणताना तुंब्यावर लागलं. यांच्यावरती आपला वार होत नाही, आपला नेम होत नाही. म्हणजे हे खरे प्राणी नाही, हे मायावी प्राणी आहे. होईल का त्यांना? बहुतेक त्यांना माझा अंदाज तसा आहे. त्यांना वार का होईना आपला? बरोबर, अरे 3 चित्रा गेली, एका तर वार पडायला पाहिजे होती. वार पडायला पाहिजे होते, नाही वार व्हायला हवा होता. वार व्हायला हवा होता. ठीक आहे, महाराज चालून चालून आणि शिकारीनं फार कंटाळा आलेला आहे. जंगल सोडून चालणार नाही. बरोबर, जरा विश्रांती घ्यायचं. हा भला मोठा वृक्ष आहे, हा यावर याची थंडगार सावली आहे. या ठिकाणी एक 15-20 मिनिटं अर्धा तास आपण विश्रांती घेऊ नंतर जाय. आणि नंतर आपण शिकारीला पुढच्या म्हणजे आपल्या पहाडीमध्ये जाऊ. म्हणजे झालं. चला चला. तुमचं लक्ष असू द्या का. हो आम्ही आहे दोघं. आम्ही दोघं आहे. बसा विश्रांती घ्या. हे बघा, हे. एक काम करूया, काय रे? आता कुठलं चित्रा आलं की महाराजांना न माहित होता तिची कत्तल करूया. दोघं जण वारच करायचं. महाराजांनी म्हणलं पाहिजे याला काय शिरवीर हवलदार आहे. आता प्यायचंच नाही. तू पलीकडे थांब, मी इकडे थांब.
राजा हरिश्चंद्र मायेवी जलावर सोडून त्यांच्यावर तू हल्ला केलास शक्य आहे का वार होणं मी तुला मायावी झोप लावतोय आणि झोपेत हा विश्वामित्र काय करतोय अंत नाही देवानो विश्वामित्र हरिश्चंद्राच्या पाठीमाग लागलाय हे तुम्ही देखील ओळखून आहात राजा हरिश्चंद्र झोप लागली तुला राजा हरिश्चंद्र बोला बोला मी तुझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी एक गरीब ब्राह्मण आलोय माझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी हो बोला काय हवी आहे भिक्षा मला भिक्षा हवी आहे भिक्षा कोणती कोणती राजा तुझ्याकडून मला नवखंड पृथ्वी दान पाहिजे मुलीवर आपण 9 खंड पृथ्वी भिक्षामध्ये दान मागत आहात हो हॅलो दिली नवखंड पृथ्वी दिली हो आणखी एक भीक मला पाहिजे बोला अजून काय हवं आपल्याला 3.5 भार सुवर्ण तेही मला पाहिजे तेही आम्ही तुम्हाला दिलं राजा हरिश्चंद्र बोला झोपेत तू दान देतोयस मला वचनही हवाय आणि तुझी मला या कागदावरती स्वाक्षरी सुद्धा पाहिजे असं ना मी लिहितोय मायना लिहा आपण लिहू? स्वाक्षरी करतो ठीक आहे राजा हरिश्चंद्र नवखंड प्रतिदान 3.5 भार सोनं मी दान करतोय माझी स्वाक्षरी राजा हरिश्चंद्र बोला या कागदावरती आपली स्वाक्षरी हवी आहे पहिल्यांदा आपलं वचन काय हरकत नाही हे घ्या मित्र आणि स्वाक्षरी करायला